आपल्या कळमजाई मंगल कार्यालयामध्ये स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांच्यातर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज त्याचं लोकार्पण खऱ्या अर्थाने समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी होणार आहे। खरं तर अनिलदादाभाऊ खैरे आणि बाबूभाऊ हे अतिशय अनेक वर्षापासून जिवलग सहकारी मित्र आणि त्या माध्यमातून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान सुरू करताना फाउंडर मेंबर मला वाटतं अनिलदादाभाऊ खैरे यांच्या संकल्पनेतून आणि बाबूभाऊ यांच्या साथीने ते राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने उभं राहिलं आणि सातत्याने प्रत्येक कार्यक्रमामध्ये अनिलदादाभाऊ खैरे यांचा सहभाग बाबूभाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ते काम करत होते। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये अचानक दादांचं जाणं झालं, परंतु दादाला बाबूभाऊंनी एक शब्द दिला होता की तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय, आणि निश्चितपणे त्यांच्या पत्नीच्या रूपाने तो शब्द त्या ठिकाणी खरा झाला, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। हा कार्यक्रम आज होत असताना खऱ्या अर्थानं एक आमच्या आदिवासी समाजाला देखील झेडपी इलेक्शनच्या माध्यमातून बाबूभाऊंनी शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी आज ॲम्ब्युलन्स आपल्याला आपण या ठिकाणी देणार आहोत, आणि निश्चितपणे तोही शब्द आज या ठिकाणी खरा होताना आपल्याला दिसत आहे। या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा त्या ठिकाणी होणार आहे, याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान त्या ठिकाणी असणार आहे। आणि बाबूभाऊंच्या माध्यमातून अनेक विकास कामांचे जे जे शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत, निश्चितपणे भविष्य काळामध्ये ते देखील पूर्ण करण्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न राहील, मानस राहील। आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहीत आहे की त्यांनी दिलेले शब्द ते कधी पडू देत नाही। निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे आहेत, आदिवासी समाजाच्या पाठीमागे निश्चितपणे ते उभे आहेत। आणि अशा पद्धतीने आज हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं खरं तर या रुग्णवाहिकेला आणि त्या निमित्तानं होणाऱ्या कामाला मी या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर असा प्रसंग कोणावर येऊ नये की रुग्णवाहिका त्याला लागावी, परंतु अनेक आपण बघतो, आता आमचा नारायण भाऊचा मुलगा त्या ठिकाणी पडला आणि त्यानंतर त्याला आपण भोसलेंच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। अनेक अशा घटना आहेत की ज्यामुळं आपल्या आदिवासी समाजाला ॲम्ब्युलन्सची गरज निर्माण झालेली आहे, आणि निश्चितपणे आज तो शब्द खरा झाला, याचा आम्हाला अभिमान आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वच उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं मी वारवाडी गावच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बाबूभाऊंनी जी ॲम्ब्युलन्स सेवा द्यायचं काम या ठिकाणी जे केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, तालुक्याचे आमदार असतील, तहसीलदार साहेब ते सर्व असतील, खऱ्या अर्थाने बाबूभाऊला ॲम्ब्युलन्सची गरजच नाही, कारण की याच्या आधी बाबूभाऊंजवळ एक व्हॅन होती, जुनी व्हॅन। ती व्हॅन आम्ही भरपूर चालवली, प्युअर पेट्रोल व्हॅन होती ज्याला टप होता वरती। त्या गाडीने सुद्धा आतापर्यंत अनेक लोकांचं काम या ठिकाणी केलं, सगळ्या ठिकाणी ती गाडी आली। आणि बाबूभाऊंनी आज राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या मार्फत संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आपला गवगवा केला, सर्वसामान्यांपर्यंत मदत देण्याचं काम या ठिकाणी बाबूभाऊंनी केलं। आणि त्यांना साथ या ठिकाणी त्यावेळेस लाभली ती अनिलदादा खैरे। त्यांची आठवण आपल्यातून जाणार नाही, त्याच्यातून आपण थोडंसं ऋण व्यक्त करावं म्हणून या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ॲम्ब्युलन्स दिली।
हा चांगला उपक्रम भाऊ तुम्ही या ठिकाणी राबवलाय. दररोज चांगले चांगले उपक्रम आपण या ठिकाणी राबवताय. आमच्या समस्त ग्रामस्थ वारवाडीच्या वतीने आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी आलेत. आज तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेत. माझं थोडंसं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की आमचे आदिवासी जे कुटुंब आहे यांचे आधार कार्डचे बरेच अडचणी आहेत आणि आपले बरेचसे आधार कार्ड सेंटर चालू नाही आहेत. मी मागच्या वेळेस तुम्हाला मेसेज पण केला आल्याच्या नंतर. आपल्या या आदिवासी लोकांसाठी रेशन कार्डसाठी सुद्धा कुलकर्णी साहेबांपाशी थांबायला लागतं. बऱ्याचशा अडचणी माझ्याकडं सगळा डाटा आहे तो. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की जरा तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलवरती खाली काय चाललंय जरा थोडंसं पाहत चाला. अनेक इथं जे आदिवासी जे बसले यांच्या भरपूर अडचणी आहेत. सगळे या ठिकाणी सक्षम नाहीत, परंतु यांच्यासाठी थोडंसं फक्त तुम्ही थोडंसं लक्ष जर दिलं. मी बोलणार नव्हतो परंतु तुम्ही या व्यासपीठावरती आहे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. माझी विनंती की आपण ह्या आदिवासी लोकांसाठी जर हे जर काम केलं तर डॉक्टर साहेबांना विनंती की कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. शिकंदे साहेबांना विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय, त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बेबो धन्यवाद या ठिकाणी बोलायची संधी दिली. स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या स्मरणार्थ राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर तालुक्याचे तहसीलदार साहेब, त्यांचे सहकारी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, त्याचप्रमाणे वारवाडीचे सरपंच विनायक भाऊ भुजबळ, त्याचप्रमाणे माजी सरपंच राजाभाऊ मेहेर, त्याचप्रमाणे माजी सरपंच आत्मारामजी संते, या पंचायत समितीच्या गटाच्या सदस्य सन्माननीय बनकरताई, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, संपूर्ण व्यासपीठ आलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांच्यातर्फे आज आपल्या आदिवासी समाजासाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आपल्या आदिवासी समाजासाठी ही अँब्युलन्स त्यांनी या वस्तीसाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी गावाच्या तुलनेत पाहिला तर साहेब आमचा 33% लोकसंख्या या ठिकाणी आहे. 33% लोकसंख्येच्या प्रमाणे या ठिकाणी भरपूर असा समाज असल्यामुळे अडचणी प्रत्येक वेळेस लागतच असती. कुठंतरी अँब्युलन्स बघा, बोलवा, तो वेळेवर येतो नाही येत, त्यासाठी प्रयत्न करावाच लागतात. पण हे अतिशय सुंदर असं कार्य आमच्या बाबूभाऊनी या ठिकाणी केलं. निश्चितच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. या ठिकाणी बाबूभाऊ अजूनही आमचे काही विकासाची काम आडलेली आहेत. त्यामध्ये साहेब आमच्या या कार्यालय शेजारी, आता जरी हे आदिवासी विकास प्रकल्पातून कार्यालय दिलं असेल तरी पण ते आता न नफा न तोटा या हिसाबावर या ठिकाणी लग्न सोहळे पार पाडतात. म्हणजे थोड्या पैशात करतो, त्याच्यामुळं ते आम्हाला बाकीचं काही सोयी सुविधा करता येत नाही. आज आपण पाहत असाल इथं पार्किंग जागा आहे, परंतु त्याच्यात ते माती असल्यामुळं आपल्याला गाड्या पार्किंग करता येत नाही. पावसामुळे ते चिखल भरपूर झालेला आहे. त्यासाठी माझं असं मत आहे बाबूभाऊ का तुमची मंडळी झेडपी सदस्य आहेच आता, तर झेडपीच्या समाज कल्याण विभागातून 20% आम्हाला त्या निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती राहील. त्याचप्रमाणे आमदार साहेबांना एक विनंती करतो, आमचा गणपती मंदिर आहे खाली, तिथून तर कळम जाईपर्यंत रस्ता फार खराब आहे.
साधारण रस्ता 1.5-2 किलोमीटरचा आहे. तरी आपल्या फंडातून त्या रस्त्यावर निधी मिळावा अशी विनंती करतो, जेणेकरून आमच्या आदिवासी बांधवांचा विकास होईल आणि सर्वांना त्या रस्त्याची या ठिकाणी सोयी होऊन जाईल. असो, आता ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अँब्युलन्स दिले त्याचप्रमाणे इथून पुढेही आम्हाला सहकार्य निश्चित ठेवावं अशी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.